भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरात एका 12 वर्षाच्या विद्यार्थ्याने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील किरकोळ वाद लपवण्याकरिता या विद्यार्थ्याने किडनॅपिंगची खोटी कथा तयार केल्याचे तपासात उघड झालेत. भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरात एका धक्कादायक आणि तितकाच चिंताजनक प्रकार समोर आला आहे. आनंदम विद्या मंदिर शाळेमधील एका 12 वर्ष विद्यार्थ्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शाळेत 2 विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात संबंधित विद्यार्थ्याने वर्गातील टेबलवर काही अभद्र शब्द लिहिलेत. ही बाब शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेत बोलावण्यास सांगितले. मात्र पालकांकडून रागावले जाईल आणि शिक्षा होईल या भीतीने विद्यार्थी घाबरून गेला. या भीतीतून मार्ग काढण्याकरिता त्याने मोबाईलवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आणि अखेर स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्याने आईला फोन करून बस स्टॉपवर उभा असताना एका अनोळखी व्यक्तीने चाकूच्या धाकावर आपले अपहरण केल्याचे सांगितले. तसेच नाकावर रुमाल ठेवून बेशुद्ध केलेत आणि नागपूरच्या दिशेने नेत असताना उमरेडजवळ एका मंदिराजवळ शुद्ध आल्यावर आरडाओरड केल्याने अपहरणकर्ते पळून गेल्याची कथा त्याने आईला सांगितली. मात्र या कथेबाबत संशय आल्याने पालकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलेत. फुटेजमध्ये अपहरणासारखी कोणतीही घटना दिसून आली नाही. यानंतर पालक आणि पोलिसांनी विद्यार्थ्यांची चौकशी केली असता अखेर त्यांनी भीतीपोटी हा खोटा बनाव रचल्याची कबुली दिली. या प्रकरणानंतर मोबाईलचा वाढता वापर, मुलांमधील मानसिक तणाव आणि पालक मुलांमधील संवादाचा अभाव हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या घटनेबाबत माहिती देताना निलेश ब्राह्मणे यांनीही पालकांनी मुलांशी संवाद वाढवण्याचे आवाहन केले आहे. एक मेसेज आला आहे की एक अल्पवयीन मुलाला चाकू लावून किडनॅप केलेला आहे. त्यावरून पवनी पोलिसांनी तात्काळ दखल घेतली व सदर घटनेची शहानिशा केली असता सदर अल्पवयीन मुलाला विचारपूस केली असता त्यांनी असे सांगितले की टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांनी सदर घटनेचा बनाव तयार केलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी सदरची ही जी घटना आहे ही अंमलात आणलेली आहे. तरी पालकांना विनंती आहे की आपले मुलं मोबाईलमध्ये काय सर्च करतात याकडे लक्ष द्यावे, जेणेकरून गंभीर घटना होणार नाही याची काळजी घ्यावी.